नमस्कार, मी सौ वसुधा समीर राजोपाध्ये। आज आपण वास्तुशास्त्राचा परिचय करून घेऊया। वास्तुशास्त्राबद्दल विचार अथवा चर्चा सुरू झाली की पहिला प्रश्न निर्माण होतो की हे शास्त्र म्हणजे विज्ञान आहे की कला आहे। प्राचीन काळापासून भारतात 64 कला आणि 16 विविध विद्यांचा सखोल अभ्यास केलेला आहे। या सर्व कला व विद्यांचा मानवी जीवनाशी निकटचा संबंध आहे। यात ज्ञान, तत्वज्ञान, शास्त्र, कला व जीवनाविषयी सर्व बाबींचा सकल अभ्यास आपल्या ऋषीमुनींनी केलेला आहे व तो विविध ग्रंथाच्या रूपाने उपलब्ध आहे। गरज आहे तो आपण अभ्यासण्याची, आत्मसात करण्याची व उपयोगात आणण्याची, तरच आपणास त्यातील अर्थ, ज्ञान व प्रभावाची कल्पना येऊ शकेल। पातंजली निर्मित योगशास्त्र, धन्वंतरी रचित आयुर्वेद, चरक रचित चरक संहिता, कौटिल्याचे अर्थशास्त्र, चाणक्याचे राज्यशास्त्र, आर्यभट्टांचे गणितशास्त्र, संगीत ज्ञानाची महती सांगणारा गंधर्ववेद, भृगु निर्मित भृगु संहिता व त्यातून पुढे विकसित झालेले ज्योतिषशास्त्र, अशा अनेक विषयांची किंबहुना मानवी जीवनाशी जुळलेल्या एकूण एक गोष्टींबाबत सखोल अभ्यासाची मांडणी विविध कला व विद्यांच्या माध्यमातून अनेक ऋषीमुनींनी विविध ग्रंथाच्या माध्यमातून आपले जीवन सुखी व समृद्ध होण्यासाठी करून ठेवलेली आहे। अथर्ववेदातील स्थापत्यवेद म्हणजेच वास्तुशास्त्राचा सर्वात प्राचीन दाखला। त्यात सुद्धा हा विषय 2 भागांमध्ये चर्चेला आहे। मुहूर्त मार्तंड व स्थापत्य अभियांत्रिकी। मुहूर्त मार्तंड म्हणजे वास्तूशी संबंधित सर्व वैदिक विधींचे यथार्थ मार्गदर्शन, ज्यामध्ये भूखंड मूल्यमापनासंबंधी सर्व वैदिक उपचार जसे की भूमिपूजन, वास्तुपूजन, वास्तुप्रवेश, कलशपूजन, वास्तुपुरुष प्रतिष्ठापना, वास्तुशांती, वास्तुयज्ञ तसेच ग्रह सौख्य व समृद्धीच्या अनुषंगाने विविध वैदिक उपाय, विधी व त्यांचा ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून घेतलेला वेद होय। तर स्थापत्य अभियांत्रिकी या भागामध्ये वास्तू बांधताना विविध अभियांत्रिकी दृष्टिकोनातून केलेला विचार, ज्याला आजच्या वैज्ञानिक परिभाषेत स्थापत्य व बांधकामशास्त्रीय विश्लेषण म्हणजेच आर्किटेक्चरल अँड सिव्हिल इंजिनिअरिंग ऑफ हाऊस असे म्हणतात। हा एक फार मोठा विषय आहे, ज्यामध्ये भूमी विश्लेषणापासून बांधकाम विषयक परिमाणे, साहित्य पद्धती यांचा अत्यंत बारकाव्यांसहित केलेला अभ्यास समाविष्ट आहे। 4ही वर्णांच्या कल्याणासाठी सर्वांना परमसुख देणारे शास्त्र, ज्या शास्त्राद्वारे मानवाला शांती लाभेल अशा सुलभ, अमृततुल्य, आनंददायी वास्तुशास्त्राचा समावेश सृष्टीत आहे आणि या शास्त्राचे ज्ञान विश्वकर्मा यांनी जगाला दिलेलं आहे। तुम्हालाही तुमच्या वास्तुसंबंधी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही संपर्क करा श्री वास्तुमंगलम।